मंडळी नमस्कार, मी कौशल्या. आज बनवणार आहे आपण कांदा पोहे. चला तर बघूयात आपण कांदा पोहे बनवण्यासाठी लागणारे साहित्य. इथे मी घेतले एक कांदा मोठा बारीक चिरून घेतलाय, शेंगदाणे घेतले, हिरवी मिरची 4-5, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, हळद, मीठ आणि कढीपत्ता आणि पोहे. 1-2 माणसासाठीच पोहे बनवणार आहे मी, त्याच्यामुळे थोडेसेच घेतलेले आहेत. एक मोठी वाटी भरून मी पोहे घेतले. पोहे भिजवून घेऊयात आपण. तेल ठेवलंय, 2 पळी तेल टाकलं कढईमध्ये. शेंगदाणे आपण तळून घेऊयात. कुरकुरीत असे लालसर शेंगदाणे भाजून घेऊयात. लालसर शेंगदाणे झाले, आता आपण काढून घेऊयात. शेंगदाणे तळून मी बाजूलाच काढते. कुरकुरीत लागतात वरून टाकल्यानंतर शेंगदाणे, त्यामुळे बाजूलाच काढून घेतले. मोहरी टाकले, जिरं आणि बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, हिरवी मिरची, हलवून घेऊन आपण लालसर रंग होईपर्यंत आपण भाजून घेऊयात. हळद अर्धा चमचा आणि मीठ चवीनुसार. एकदम मऊ पोहे करायचे तर आपल्याला, जास्त कडक नाही करायचे. त्याच्यामुळे मी एक महत्त्वाची टिप सांगणार आहे, ते शेवटी बघा. आता आपण पोहे टाकूयात. पोहे टाकून आपण हलवून घेऊन 1 मिनिटभर हलवून घेऊयात. बघा आता पोहे झाले आहेत आपले हलवून सारे. आणि आपण आता काय करू, थोडंसं पाणी घालू. एक पाण्याचा हबका मारायचा फक्त आणि झाकून ठेवायचं 1 मिनिटभर आणि खायला सुरू करूयात. झाले मस्त आपले पोहे तयार.